स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला या ठिकाणी अवघे काहीच तास शिल्लक आहे. प्रचाराच्या तोफा आज रात्री 10 वाजता या ठिकाणी थंडावतील आणि उद्याच्या दिवशी नशिराबादच्या नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी पार पडेल. 3 तारखेला इतिहासात नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र असं असताना रोजच्या दिवसेंदिवस होत असलेल्या राजकीय घडामोडी या देखील थंडीच्या तापमानात जशा पद्धतीने पारा कमी झालेला आहे तशाच पद्धतीचा मात्र राजकारणाचा पारा तापलेला आहे. नेमका नशिराबादच्या इतिहासात होणारी ही जी निवडणूक आहे, पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीत नेमका जनतेचा कौल कसा राहणार आहे? आपल्यासोबत या नशिराबाद येथील काही तरुणी आणि महिला वर्ग देखील आहेत. आपण जाणून घेऊयात ताई काय सांगतील. इतिहासात पहिल्यांदा या ठिकाणी निवडणूक होते आहे, काय प्रतिक्रिया असणार आहे? कसा उमेदवार तुला या नगरपालिकेत पाहिजे आहे? सोडून देणार बोल. शुभ सकाळ मित्रांनो, माझ्या बहिणी भगिनींनो. मागच्या गेल्या 5 वर्षात इथे कोणतंच म्हणजे काहीच झालेलं नाही आहे. ना इथे रस्ते झालेले आहे, ना गटारी झाले आहे. इथे खूप त्रास होत आहे. ना घंटागाडी येते, येते पण खूप कमी दिवसामध्ये येते आणि इथे पाण्याचा पण खूप टंचाई आहे. उन्हाळ्यामध्ये तर 15 दिवसातून एकच वेळा पाणी येते. महिन्यातून असं 2च वेळा पाणी येते आणि आमच्यासारख्या कॉलेजवाल्या विद्यार्थ्यांना इथे बसचा प्रॉब्लेम झाला आहे खूप. इथे बस येत नाही, खूप भरलेल्या बसेस येतात. ठीक आहे, तुम्ही केले आहे सॉरी तुम्ही विकास केला आहे, पण तरुणांना तुम्ही संधी दिली पाहिजे. तुम्ही मोफत केला आहे वृद्धांसाठी, फ्री पासेस केले आहे, पण इथे ज्यांना गरज आहे ते लोकच जात नाही बसमध्ये. जे बिना कामाचे लोक आहेत ते जातात बसमध्ये. त्यांचं काय काम आहे बरं? अशा इथे खूप समस्या निर्माण होता. आम्हाला असे उमेदवार पाहिजे आहे की ज्यांनी 5 वर्षामध्ये काहीच केलं नाही. आता असे आम्ही उमेदवार निवडून घेत आहोत, असे निवडून घेणार आहोत की ज्यांनी आमच्या ग्रामीण भागामध्ये विकास केला पाहिजे. अशा आमच्या मूलभूत गरजा पार पाडल्या पाहिजेत. अशा आम्हाला गरज आहे अशा उमेदवारांची. तर नक्कीच अशा उमेदवाराला तुम्ही निवडून द्या की ज्यांनी गावाचा विकास केला पाहिजे. काय वाटतं कोण उमेदवार अपेक्षित आहे तुला? तू तरुणी आहे. मला असं जे तरुण आहेत उभे उमेदवार त्यांचाच विकास झाला पाहिजे. सॉरी, जे नवीन आपण बघतोय तर या ठिकाणी दररोजच्या होत असलेल्या हालचाली आणि तरुण उमेदवाराला या ठिकाणी संधी मिळावी असंच मत या ठिकाणी तरुणीचं आहे. गावात वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहे. ताई, तुम्ही नशिराबादच्या या ठिकाणी रहिवासी आहात. काय वाटतं, नशिराबादचा विकास झालाय का? आणि कोणत्या पक्षाची, कोणत्या उमेदवाराची या ठिकाणी हवा असणार आहे? नवीन उमेदवार आम्हाला हवा आहे. आणि आमच्या गटरी स्वच्छ नाही, गटरीचं पाणी वाहत नाही आणि रोड बी चांगले नाहीये. कचऱ्याच्या गाड्या येतात, 3 दिवसांनी येतात. आम्हाला असा उमेदवार हवा आहे, तो विकास करेन गावाचा आणि पूर्ण गाव स्वच्छ करेन. मुलींना सुरक्षा नाहीये. मुली जातात तर मुलींना गाड्यावाले सांगतात तुम्ही दुसऱ्या गाडीनं या. मुलींना सुरक्षा पाहिजे. मुली जळगावला जात असताना धोका असतो. मुली जात असताना धोका असतो आणि मुलींना सांगतात गाड्यावाले तुम्ही ह्या गाडी मिळू नका, ही गाडी भरलेली आहे, बस तर सरकारी आहे. मग बस मध्ये का जाऊ देत नाही लोकांना? आणि मग आम्हाला गटरी स्वच्छ पाहिजे. गटरी स्वच्छ नाही सांगायला गेला, नगरपालिकेला सांगायला गेला, 5 वर्ष झाले सांगतायत. घाण टाकून देता आमच्याकडे, कचरा टाकून देता. इचू काट्याचे आमचे लेकर खाली असतात आणि सर्व लोक म्हणतात या बारे कसं काय यायचं? आमच्याकडे काहीच होत नाहीये. आम्हाला असा उमेदवार पाहिजे, विकास करणारा उमेदवार पाहिजे, तरुण उमेदवार पाहिजे. 5 वर्ष झाले या गावात काहीच झाले नाही. कोणता बी उमेदवार असो, पण तो चांगला पाहिजे, गावाचा विकास करणारा पाहिजे. आम्हाला असा उमेदवार आम्हाला निवडून द्या. गावाचा विकास करणारा उमेदवार अपेक्षित आहे. अजून काही महिला वर्ग देखील आहेत. ताई, काय सांगसाल? इतर ताईंच्या मते या ठिकाणी तरुण उमेदवाराला संधी मिळावी असे मत या ठिकाणी आहे. काय प्रतिक्रिया तुमची? नमस्कार, मी 3 नंबर वार्डामधली नागरिक आहे. आमच्या वार्डामध्ये अस्वच्छता आहे. आमच्या वार्डातील समस्या सोडवण्यासाठी आम्हाला तरुण आणि तडफदार उमेदवार हवा आहे आणि आम्ही तरुण आणि तडफदार उमेदवाराला संधी देऊ ही आमची अपेक्षा आहे. आणि आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे. आतापर्यंत 5 वर्ष झाले पण आमचा गावाचा विकास काहीच झालेला नाहीये. पाण्याच्या समस्या, गटारीच्या समस्या, रस्त्याच्या समस्या, रोजगारांच्या समस्या, सर्व समस्या काहीच याचा विकास झालेला नाही. आणि आता याच्या पुढे जो उमेदवार निवडून येईल तो त्यांनी विकास करावा
अशी आमची अपेक्षा आहे. याच्यामुळे आम्ही त्या तडफदार आणि तरुण या उमेदवाराला संधी देऊ. तरुण उमेदवाराला संधी मिळावी असंच या ठिकाणी या ताईंचं म्हणणं आहे. अजून काही या ठिकाणी तरुण आहेत, काही तरुणी आहेत. ताई, काय सांगशील, कशा पद्धतीचा उमेदवार तुला अपेक्षित आहे? काय वाटतं तू आई वडिलांना काय सल्ला सजेस्ट करशील? मला माझ्या आई वडिलांना हे सजेस्ट करायचं आहे की मागच्या काही वर्षांपासून इथे खूप खूप साऱ्या समस्या बघायला मिळत आहेत. गटारी साफ नाही असत, त्याच्यामुळे खूप साऱ्या त्रास होत असतो नागरिकांना. पाणी वेळेवर येत नाही, उन्हाळ्यामध्ये पाणी खूप खूप कमी येते, त्याच्यामुळे आमच्या घरी खूप साऱ्या समस्या उभ्या असतात. त्यानंतर बसमध्ये खूप बस वेळेवर येत नाही, त्यामुळे खूप साऱ्या लोकांना समस्या भोगाव्या लागतात. रस्ते व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे काही वयोगटातील माणसांना खूप सारा त्रास होत असतो. मी माझ्या आई वडिलांना हे सांगेल की अशा तरुण याला उमेदवार घ्या की जो आपल्या सगळ्या समस्यांना सोडवेल आणि त्याच्या समस्यांना विकास करेल. थँक्यू. तरुण उमेदवाराला संधी मिळावी अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी आहे. अजून काही तरुण वर्ग आपल्यासोबत आहे. दादा, काय सांगाल? नशिराबादची निवडणूक उद्या या ठिकाणी होऊ घातलेली आहे. काही तास या ठिकाणी प्रचाराला शिल्लक आहे. असं असताना काय वाटतंय, नशिराबाद मध्ये नेमकी कोणत्या पक्षाची हवा असणार आहे, कोणाची हवा असणार आहे आणि गावाचा विकास झाला आहे का, असे तिन्ही प्रश्न एकाच वेळी? नक्कीच तुम्हाला सर्वांना त्या गोष्टीची सर्वांना हे लागलेली असेल की काय कोणत्या प्रचार कोणता कसा होणार आहे, काय होणार आहे. पण तसं बघितलं तर आपण राष्ट्रवादी पक्षाचा गणेशदादा चव्हाण यांचा प्रचार हा खूप जोराने आहे. त्याच्याकरता आपल्याला दिसूनच येते की चित्र काय बदलणार आहे आणि काय होणार आहे, बरं का. आणि नक्कीच या सर्वांना माता बहिणींना एवढं माहिती आहे की खरोखर कोणाची गरज आहे नगर परिषदमध्ये, की कोण तिथे उमेदवार म्हणून हा बसला पाहिजे. नक्कीच सर्वांच्या माता बहिणींचा हा प्रतिसाद आहे किंवा माझ्या मित्र भाऊ बहिणींचा जो विश्वास आहे की गणेशदादा चव्हाण यांना नगर अध्यक्षपदी निवडून देणारच आणि ते होणारच, एवढं सर्वांना निश्चित माहिती आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला जे अजितदादा पवार गटाकडनं जे आम्हाला तिकीट मिळालंय, निलेशदादा खुंटे यांना खरंच ना माता बहिणींचा जो विश्वास आहे किंवा तरुण पिढीचा जो विश्वास आहे तो नक्कीच दिसणार आहे. आणि आम्ही अजितदादा पवार किंवा आप्पासाहेब असतील यांनी जो विश्वास आमच्यावरती दिलेला आहे त्याला आम्ही खरोखरच चित करून दाखवू किंवा साक्षात करून दाखवू. निश्चित आपण बघतोय या ठिकाणी या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर एका तरुण उमेदवारांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी उतरलेले आहे. शेतकरी कुटुंबातील ललित खुंटे आपल्यासोबत आहे. दादा, काय सांगशील? कुठलाही राजकीय वसा नाही, मात्र अचानक निवडणुकीच्या रिंगणात शेतकरी कुटुंबांनी ज्यावेळेस भर टाकली, उडी टाकली आणि एका राष्ट्रीय पक्षाचं तिकीट तुम्हाला मिळालं. जनतेचं मत आहे की नशिराबादचा विकास या ठिकाणी झालेला नाही. तुमच्यावर विश्वास या ठिकाणी दाखवून तिकीट दिलेला आहे. जनतेचा कितपत विश्वास आहे आणि तुम्ही कशा पद्धतीची या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात? मी नशिराबाद नगर परिषद निवडणूक लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावरून लोकांसमोर आलो आहे. आमच्या गावाचा विकास, पारदर्शक कामकाज आणि लोकांच्या मूलभूत प्रश्नांचे त्वरित समाधान हेच माझं प्रमुख ध्येय राहणार आहे. गेल्या काही वर्षांत अनेक कामे रखडलेली आहे. कामं पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या वार्डामध्ये कुठलीही कामं झालेली नाही. नाले गटारी झाले, रस्ते झाले, वीज समस्या आहे, रोजगार आणि पाण्याची समस्या आहे. पाणी पण 8-10 दिवसांनी येतं आहे आणि तरुण पिढीला रोजगार नाही आहे. महिला वर्ग त्यांचं आरोग्य यांच्यावर जास्त भर देणार आहे, म्हणून आम्ही या रिंगणात उतरलेलो आहे. तरीही मला तुम्ही प्रचंड मताने विजयी करा. घड्याळ या चिन्हावर समोरून बटन दाबून अवश्य नागरिक मला संधी देतील आणि मला एक संधीचा मी सोनं करणार आहे. बघतोय आपण की गावामध्ये भेडसावत असलेल्या विविध समस्या आणि त्याच माध्यमातून गेल्या काही वर्षामध्ये गावाचा कुठलेला विकास, याचमुळे तरुणांना संधी मिळावी अशीच नागरिकांची अपेक्षा. अवघे काहीच तास या ठिकाणी प्रचारासाठी शिल्लक असले मात्र तरी उद्या या ठिकाणी मतदान करायला नागरिक जातील आणि मतदारांचा कौल येत्या 3 तारखेला कोणत्या पक्षातर्फे, कोणत्या पक्षाला जाईल, कोणत्या उमेदवाराला जाईल
हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र इतिहासात पहिल्यांदा नशिराबादच्या या नगर परिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो, अपक्षबाजी मारतात का, इतर पक्षाचे कोणीतरी या ठिकाणी एंट्री होते का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या संपूर्ण नगरपालिकेच्या निवडणुकीची इत्थंभूत माहिती या ठिकाणी पोहोचत राहू. तरी पाहत राहा नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.